नमस्कार मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता सुरू झालेल्या आहेत। यामध्येही 1 मार्च पासून इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होते। अशा वेळी बोर्डाने 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षांमध्ये एक महत्त्वाचा बदल केलेला आहे। तो बदल विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा। तर यामध्ये माहिती अशी आहे की इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आता एक प्रकारे पेपर सोडवत असताना त्यांना ज्या आकृत्या काढायच्या आहेत त्या आकृत्या भाषा विषयांमध्ये पेन्सिलच्या ऐवजी पेनाने काढता येणार। होय, अगदी बरोबर माहिती आहे ही। आता भाषा विषयांमध्ये तुम्हाला आकृत्या काढावयाच्या झाल्यास त्या पेन्सिलच्या ऐवजी पेनाने काढायच्या आहेत। मात्र ज्या सायन्स आणि मॅथ्स सारखे विषय आहेत त्यामध्ये या आकृत्या तुम्हाला पेन्सिलनेच काढाव्या लागतील। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार। 1 मार्च पासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। त्याआधी बोर्डानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। विद्यार्थ्यांनी आकृती पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावेत अशा सूचना बोर्डाच्या परीक्षा मंडळाकडून नियामकांना देण्यात येणार आहेत। मात्र हा निर्णय केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आहे। विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनेच आकृत्या काढाव्या लागणार आहेत। तर एक महत्त्वाचा बदल जो बोर्डाने या ठिकाणी जाहीर केलेला होता त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो होतो। त्यामुळेच ह्या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। इयत्ता 10वीचे इंग्रजी या विषयाचे बोर्डाचे सोडविलेले क्वेश्चन पेपर उत्तरपत्रिकेसहित आपल्याला पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे किंवा त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्या व्हिडिओज आपण पाहून इयत्ता 10वीची इंग्रजीची बोर्डाची परीक्षेची तयारी करून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।